लाईट बिल होणार बंद, आता कोणालाही लाईट बिल येणार नाही। सर्वांचे लाईट बिल बंद होणार। आता मीटर काढायला सुरुवात। मीटर रीडिंगमध्ये जो गोंधळ होत होता, अव्वाच्या सव्वा वीज बिल येत होतं, यामधून वीज वितरण कंपनी म्हणजेच MSEB महावितरणने ग्राहकाची सुटका केली आहे। यावर एक मोठा पर्याय त्यांनी शोधलेला आहे, ज्यामुळे वीज ग्राहक जे आपल्यासारखे सामान्य ग्राहक आहेत ते खूप खुश होणार आहेत। त्यांनी एक असा नवीन नियम केला आहे आणि काही जुन्या नियमांमध्ये बदल केले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना होणारा जो वीज बिलाचा त्रास आहे तो जो होत होता तो कमी होणार आहे। चुकीच्या रीडिंगमुळे किंवा सदोष मीटरमुळे भरपूर प्रॉब्लेम येत होते, तसा काहीच प्रॉब्लेम येणार नाही। आता वीज बिल बंद होणार आहे, कोणालाही वीज बिल त्या ठिकाणी येणार नाही। अतिशय आनंददायी बातमी आज आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। नेमकं काय होणार आहे ज्यामुळे तुम्हाला वीज बिलच भरावं लागणार नाही। वीज बिल ही प्रक्रिया बंद होणार, मीटर देखील काढायला सुरुवात। तर त्याच्यामध्ये महावितरण कंपनीने काय केलं आहे तर लक्षपूर्वक व्हिडिओ पाहत रहा। वाढलेल्या वीज बिलाच्या कटकटीतून आता ग्राहकांची कायमची सुटका मिळणार आहे। पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण राज्यामध्ये, पूर्ण राज्यातील तालुक्यांमध्ये वीज मीटरची एक त्या ठिकाणी काढायला सुरुवात केलेली आहे। त्या अनुषंगाने आता कोणालाही वीज बिल त्या ठिकाणी येणार नाही। आता याचा जो आदेश होता, तो जो आदेश आहे तर तो पूर्वी मार्च एप्रिलमध्ये मागच्या वर्षी त्या ठिकाणी काढला गेला होता। त्यावेळेचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भात सूचना दिल्या होत्या। ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रण देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर आता बसवण्यात येणार आहे। महावितरणाने हे जे आहे एक पाऊल उचललेलं आहे। आता लक्षात घ्या, स्मार्ट मीटर हे प्रत्येकाच्या घरी बसवण्यात येणार आहे। आता पहा, कोल्हापुरामध्ये टप्प्याटप्प्याने याची सुरुवात झालेली आहे। कोल्हापूरमध्ये काय घडलेलं आहे लगेच पाहून घ्या। आता हे स्मार्ट मीटर म्हणजे नेमकं काय? मोबाईल फोन प्रमाणे विजेसाठी आता पैसे भरून वीज वापरता येणार। पहा, वीज बिल बंद होणार, कुठलंही वीज बिल येणार नाही। विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येणार। आता पहा, कोल्हापूरमध्ये काय झालंय, आता हे स्मार्ट मीटर जर बसवलं, जर आता रिचार्ज करावं लागणार, जेवढ्याचा रिचार्ज तेवढीच वीज तुम्ही वापरू शकता। रिचार्ज संपला का वीज बिल, वीज बंद। रिचार्ज नाही केला तर वीज मिळणार नाही, तर अशी शंका त्यामध्ये होती। पण सगळ्यात आधी लक्षात घ्या की वीज प्रीपेड स्मार्ट मीटर जर तुमच्या घरामध्ये बसवलं तर काय होऊ शकतं की त्याचे सगळ्यात महत्त्वाचे जे फायदे आहेत ते एकदा लक्षात घ्या। वीज ग्राहकांना नवीन प्रीपेड मीटर मोफत देण्यात येणार आहे। विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरूनच वीज वापरता येईल, ज्यामुळे वीज वापरावर किती खर्च करायचा, किती वीज वापरायची याचं नियोजन शक्य करता येणार आहे। पहा, अनावश्यक विजेचा वापर टाळून आर्थिक बचत करता येणार। मोबाईल सिम कार्डला जसं आपण रिचार्ज करतो, उदाहरणार्थ 199, 299, 399 असे रिचार्जचे प्लॅन देखील त्यामध्ये उपलब्ध असणार आहे। कॅशबॅक देखील त्यावर मिळणार आहे। तुम्ही जसं सिम कार्डला रिचार्ज करता तसाच रिचार्ज आता तुम्हाला प्रीपेड मीटरवर करावं लागेल आणि घर बसल्या ऑनलाईन उपलब्ध होईल। आता याच्यामधून काय होणार आहे की तुम्हाला दररोज समजणार आहे आपण किती वीज वापरली, किती वीज शिल्लक आहे, किती रक्कम शिल्लक आहे। रिचार्ज संपत आल्याची माहिती देखील मोबाईलद्वारे मिळत आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन आता करणं शक्य होईल। आता कोल्हापुरामध्ये याची सुरुवात झाली। लक्षपूर्वक ऐका। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा येतो की रिचार्ज जर संपलं तर आमची वीज बंद होणार का? उदाहरणार्थ एखाद्याचं रिचार्ज रात्री 7 वाजता संपलं तर रात्रभर आम्हाला अंधारात बसावं लागेल का? तर नाही, त्याच्यासाठी एक विशेष नियम आहे। पण कोल्हापुरामध्ये काय झालं होतं, एक लक्षपूर्वक ऐका। 23 डिसेंबरची बातमी पुढारीची। राज्यात विरोध होत आहे, महावितरण यंत्रणेत स्मार्ट मीटर बसवण्यासाठी विरोध होत आहे। मागच्या वर्षी देखील यावर मोठा विरोध झाला होता, पण आता त्यांनी काय केलेलं आहे बघा, विरोध केल्यामुळे ही जे बसवण्याची प्रक्रिया आहे ती बंद करण्यात आली होती। पण आता ही मीटर घरोघरी बसवण्यात येत आहे। कशा पद्धतीने बसवण्यात येत आहे की जी मीटर फॉल्टी आहे। पहा, एखाद्याच्या घरी जर फॉल्टी मीटर असेल, कोल्हापुरातली बातमी आहे, फॉल्टी त्यांचे मीटर आहे तर तिथे पहिल्यांदा ही मीटर बसवण्यात आली आहे। म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या घराचं मीटर फॉल्टी आहे, मीटर खराब झाला अशी जर तक्रार तुम्ही केली तर तुम्हाला त्या ठिकाणी वीज वितरणामार्फत प्रीपेड स्मार्ट मीटर तुमच्या घरामध्ये बसवण्यात येईल। मग त्यानंतरचा टप्पा म्हणून सर्वच ग्राहकांचा नंबर लागणार आहे। आता पहा, सगळ्यात आधी सदोष मीटरसाठी हे बसवले गेलेत, त्यानंतर सर्वच ग्राहकांचा नंबर आता लागणार आहे। पहा, ग्राहकांचा विरोध, यानी ग्राहकांनी विरोध केला होता याला। राज्य सरकार आणि महावितरणाने हे बसवणार नाही असं आधीच सांगितलं होतं, अशी भूमिका घेतली होती, पण त्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाहीये। महावितरण मुख्यालय कोल्हापूरसह विविध झोनमध्ये संबंधित खाजगी कंपन्यांना कार्यालयाची जागा उपलब्ध करून दिली आहे। महावितरणाच्या लक्षात घ्या, आता महावितरणाचे जे यंत्रणे आहेत, महावितरणाचे ऑफिस आहेत, DTC असतील तर तिथे स्मार्ट मीटर बसवण्यात आले। महाराष्ट्रामध्ये सिंगल फेज 3 फेजच्या 68,61,752 वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवली जाणार आहेत। महावितरणाच्या याच्यामध्ये आता जवळपास हे होणार आहे। पहा, आता ही कोल्हापुरामध्ये सिस्टीम अशा पद्धतीने सुरू झालेली आहे बघा। सुधारित वितरण क्षेत्र योजनेत लघुदाब वीज ग्राहकांकडे प्रीपेड मीटर स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे। स्मार्ट मीटरला विरोध होत होता, हे पाहत असताना कंपनीने मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवली होती। मात्र स्वतःच्या कार्यालयात
ही जिथे वितरण रोहित्रे आहेत, वीज वाहिन्यावर स्मार्ट मीटर लावण्यास सुरुवात झाली आहे, शासकीय कार्यालय ते स्मार्ट मीटर बसवले आहेत. आता सर्वसामान्य ग्राहकाचा नंबर लागणार आहे. तर अशी माहिती आपल्याला पुढारीच्या बातम्यातून मिळत आहे. आता त्यासाठी काय आहे की जिथून फॉल्टी मीटरची तक्रार येते, एखाद्या घरातून जर उदाहरणार्थ तुमचं मीटर फॉल्टी असेल, तुम्ही तक्रार केली किंवा घराला कुलूप असेल, मग रिडिंग न घेता वीज बिल येतात किंवा मीटर नादुरुस्त होणे, वीज बिलाचा भरणा न होणे, थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित होणे, तर यामुळे स्मार्ट मीटरचा पर्याय महावितरणाकडून सांगण्यात येत असतो. तर अशा प्रकारची जी सिस्टीम आहे तर ती आता राबवण्यात येऊ शकते का, ज्यामुळे जिथे आता म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये कोल्हापूरमध्ये अशी स्थिती आहे की ज्या घरांमध्ये मीटर खराब झाले आणि ज्या लोकांनी तक्रार केली तर त्यांच्या घरी आता जे आहे स्मार्ट मीटर बसवण्यात आली आहे, अशी माहिती आपल्याला पुढारीमधून मिळत आहे. तर त्यामुळे काय होतं आहे, ग्राहकांचा फायदा होत आहे. ग्राहकांना बऱ्याचशा ग्राहकांनी याला विरोध केला होता की ग्राहकांना यामुळे फटका बसत आहे, त्यामुळे विरोध केला होता. का विरोध केला होता? कारण की लोकांना असं वाटत होतं की हे जर आपले पैसे संपले तर वीज बंद होईल का, वीज डायरेक्ट ऑफ होईल का. तर त्यासाठी काय एक नियम त्यांनी त्या ठिकाणी ठरवला गेला होता, जो नियम फार महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये ग्राहकांचा नक्कीच फायदा होणार आहे, यामध्ये कुठलंही नुकसान नाही आहे. लक्षात घ्या, रिचार्जची रक्कम उदाहरणार्थ आता आपलं रिचार्ज केलेलं असेल, उदाहरणार्थ आपण 200-500 रुपयाचं रिचार्ज केलं आणि आपण जास्त जर वीज वापरली, उदाहरणार्थ आपलं बजेट आपल्याला माहिती आहे की 1 महिन्याला आपण 500ची वीज वापरणार आहोत, पण बऱ्याच वेळा असं होईल की काही कारणास्तव घरात पाहुणे आले किंवा काही इश्यू झाला, जास्त लाईट वापरण्यात गेली, जास्त फॅन वापरण्यात गेला, तर त्यावेळेस काय होईल की आपलं रिचार्ज लवकर संपेल आणि ते जर अचानक संपलं, उदाहरणार्थ ते संध्याकाळी 7लाच संपलं, ज्यावेळेस लाईटची खरी गरज आहे किंवा फुल उकाडा आहे उन्हाळ्यात, तर सकाळी म्हणजे ज्यावेळेस उन्हाचा ताण सुरू आहे, ज्यावेळेस फॅनची गरज आहे, एसीची गरज आहे, त्यावेळेसच संपलं, तर मग काय होणार. तर लक्षात घ्या, त्यासाठी जे आहे तर याचा नियम असा करण्यात आला आहे की तुम्हाला रिचार्ज संपत आल्याची माहिती 2-3 दिवस 4 दिवस आधीच समजणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुमचा रिचार्ज 50 रुपयेच राहिला आहे, 30 रुपयेच राहिला आहे, काहीतरी एक रक्कम निर्धारित करण्यात येईल आणि त्यावेळेस तुम्हाला अलर्ट मेसेज येणार आहे. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, जरी तुम्ही दुर्लक्ष केलं, जरी उदाहरणार्थ तुम्हाला काही कारणास्तव तुमचं रिचार्ज करताना तुमची चूक झाली, तर तुम्हाला सायंकाळी 6 ते सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्हाला रिचार्ज जरी संपला तरी तुमची वीज सुरू होईल. उदाहरणार्थ तुमचं आज 6 वाजता जर रिचार्ज संपला, संध्याकाळी 6 वाजता, तर तुम्हाला उद्या 10 वाजेपर्यंत तुमची वीज त्या ठिकाणी सुरू राहणार आहे, वीज पुरवठा तुमचा खंडित होणार नाही. पण मात्र ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत रिचार्ज करावा लागेल, हे इथे लक्षात घेण्याचं आहे. म्हणजेच काय होणार आहे की तुम्हाला आधी एक 12 तासांचा म्हणजे सकाळी संध्याकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 ते 15 तासाचा तुम्हाला एक त्या ठिकाणी अवधी देण्यात येईल. तेवढ्या अवधीमध्ये तुमचा वीज पुरवठा खंडित होणार नाही, तुम्हाला रिचार्ज करावं लागेल आणि रिचार्ज संपल्यानंतर मग जी काय मग तुम्ही त्या काळात जी वीज वापरली असेल तर त्याची रक्कम तुम्ही जर रिचार्ज केल्यानंतर जी काही रक्कम तुम्ही भरली त्याच्यातून ती कपात करण्यात येईल. तर अशा पद्धतीनं त्याचं जे आहे ते वितरण होणार आहे. तर नक्कीच अशा पद्धतीनं, तसं ऑफिशियल न्यूज याच्यामध्ये आलेलं नाही, ग्राहकांनी विरोध केल्यामुळे ती प्रक्रिया थांबवली होती. पण कोल्हापूरमध्ये सदोष मीटर जिथे जिथे आहे, जिथे जिथे तक्रार केली की आमचं मीटर खराब झालं, तर त्या ग्राहकांच्या घरी जाऊन महावितरणाने स्मार्ट मीटर त्या ठिकाणी लावले आहे. तर लवकरच त्या ठिकाणी आपल्याकडे स्मार्ट मीटर पाहायला मिळतील. पण नक्कीच फायद्याचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, यात फायदा होईल की तोटा होईल? अजून कुठली त्यामध्ये कायदे जी आपण काय म्हणतो त्यामध्ये आदेश कुठला आलेला नाही, सरकारी निर्णय आलेला नाही, पण कदाचित असं होऊ शकतं अशी त्या ठिकाणी एक आशा आहे. तर नक्कीच तुम्हाला काय वाटतं कमेंट करा. धन्यवाद.